नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आता एवढे जर तुम्ही जेव्हा केसेस वगैरे सॉल्व्ह केलेत, तुम्हाला ह्याचा कधी त्रास झालाय का की की आणि तो लक्षात राहिलाय का लॉंग टाइमसाठी? असं काही झालंय तुमच्याबरोबर? हा त्रास बोटाचं? आहे. म्हणजे हे काय झालंय? काय? ऍक्सिडेंट आहे. ओके. लिटल उडवलंय समोर कोणी, म्हणजे आत्म्याने किंवा आत्म्याने. म्हणते कुठे झालेलं? अगदी मी मुलीला शाळेतून घेऊन निघालो आणि बाईकने होतो. बाईक समोर पेट्रोल पंप वसई गावातून गाडी काढली. येतो हळूहळू एकदम आरामात 30-40च्या स्पीडला. पेट्रोल पंपच्या समोर अचानक मध्ये एक गाडी आली, बुलेट. तो भाई बेंड झालाय, असा बेंड होऊन सरळ उभा राहिला आणि डायरेक्ट बँग. आणि मी बघतोय की हा याला कोणतरी आडवा करतोय, समोर खेचतोय माझ्या. म्हणजे ते ऑलरेडी होतच, ते डेस्टिनीमध्ये की हे होणार काय करून. मी सोडलेलं कोणी. बापरे. आणि ते कोणत्या केसच्या वेळी झालेलं? आता आपण तुमच्या केसेसकडे वळूया. आपण सुरुवातीपासून स्टार्ट करूया की नक्की काय झालं. ऍक्च्युली त्या मित्राचं कोणाशी भांडण झालेलं आपसमध्ये. ठीक आहे, तर जलसी असते ना एखाद्याला, त्यांनी वस्तू सोडली, एक एंटिटी सोडली जी घेणार, जीवच घेणार, अक्षरशः सोडणार नाही, त्या हिशोबाने सोडलेली. ही भनक मला लागली की हा असंच आहे, याच्या आयुष्याला धोका आहे. तर त्याला निपटवायचं कसं, काढायचं कसं, याला काढणं खूप भारी पडते कधी कधी. त्याकडून मी बाईक घेतली. तुझी बाईक दे, तुझा घरी. त्याला सेफ केला कसं करून, बाईक घेतली. तर बाईकवरच बसलेला ना, ठीक आहे, हरकत नाही. 15 दिवस खेळतोय त्याबरोबर की आज करूया, उद्या करूया, आज करूया, उद्या करूया, आज जाईन, उद्या जाईन. तो हिशोब आहे चाललेला आहे कंटिन्यू. एक दिवस माझा डाऊनफॉल होता, माझे स्टार थोडे कमजोर होते. त्या दिवशी त्यांनी धरलं. अक्षरशः तो दिवस मागे गणपतीचा एक दिवस पहिला हा झालेला सीन आहे. ती गाडी आली, कुठून गाडी आली, कशी आली, कोणाच माहिती नाही. आला डायरेक्ट बँग झाला माझ्या समोरासमोर. माझ्या मुलीला असं हवेत. एवढ्या जोरात गाडी बँग झाली तरी त्या मुलीला एक पण खरचटलेलं नाही. तिला अक्षरशः कोणीतरी उचलून साईडला ठेवला आणि मी असा उडले 5-6 फूट खाली वरती आणि डायरेक्ट खाली. आणि हे बोट तुकडा डायरेक्ट. आणि समोर उभा राहून माझ्या हसतोय आणि मी पण हसतोच आहे. मी एखाद्याचं बोट तुटलं तर माणूस कळवळून अक्षरशः दुखून हालत खराब होईल त्याची, बेशुद्धच पडेल. आणि मी हसतो त्याकडे बघून, अरे काय चाळे फुकटचे. बोटावरती शेवटी निभवलं, त्याला रक्तच पाहिजे होतं शेवटी, काही ना काहीतरी करून ती घेऊनच गेला तो. अगदी भयानक, अगदी भयानक. मग तिने चावाच मारला या बोटावरती माझ्या डायरेक्ट. कारण त्या बाईकला पुढे गार्ड होता, हँड गार्ड. ब्रेकला होता ना तिकडे गार्ड होता चांगला, आणि तो गार्ड तसाच आहे. त्या गार्डला काय नाही झालं, त्या गाडीला व्यवस्थित काहीच झालेलं नाही, आणि डायरेक्ट बोटाचा खचका वाढला त्यांनी. आणि ते बोट उचलायला गेलो तर मेल्यांदी त्याच्यावरून गाडी डायरेक्ट. हे पण नाही करू शकत. आणि आपल्या वसईत झालेलं. बापरे. अजून कोणते केसेस आहेत जे तुम्ही सॉल्व्ह केलेत? आणि गोव्याला एक फार्म हाऊसचा होता केस. मी कमीत कमी आठवडाभर होतो तिकडे. बॉम्बेची एक रिच फॅमिली आहे, त्या लोकांनी घेतलेला, विकत घेतलेला तो. आणि राहायला जायचे म्हणजे असेच पिकनिकच्या हिशोबाने. तिकडे केअरटेकर होती, त्यांची हालत खराब होत होती. म्हणजे रात्री कोणतरी येऊन फाट करून कानाखालीच मारायचं, काय उचलून फेकून द्यायचं, ते सगळं चाललेलं. आणि कमीत कमी 50 एकरची प्रॉपर्टी असेल ती, खूप मोठी प्रॉपर्टी होती. त्यांना वाया कुठून तरी कळलं की हा माणूस आहे, हा करू शकतो. कारण ते ऑलरेडी त्यांनी भरपूर लोकांना घेऊन गेलेले, सक्सेसफुल नाही झालं. तर त्यांनी मला अप्रोच केलं की असं आहे, तुम्ही करू शकता. एक ट्राय करू शकतो, कन्फर्म तर कोणच सांगू शकत नाही. तर बघूया काय करायचं ते. गेलो त्यांच्यावर, माझे इन्स्ट्रुमेंट घेतले सगळे. मग त्यांना रेकॉर्डिंगचं वगैरे हे केलं नाही. बोलो आपण जसं आहे, तुम्ही फक्त राहायचं तिकडे जोडीला माझ्या, जे होईल ती माझी जिम्मेदारी. गेलो, पहिला सेटअप केला, सगळं बघितलं, हवन वगैरे मांडला, पूजा वगैरे करतो. हवन मांडला, त्या एंटिटीला बोलवलं, याशी बोललो काय आहे ते. त्यांच्या मिसेसच्या अंगामध्ये शेवटी ते एंटर केलं, किंवा ये आणि बोल काय आहे ते, काय आहे काय नाही. हा मीडियम करून बोलवतो. विचारलं काय प्रॉब्लेम आहे, कशामुळे आलंय. ती सांगायला लागली ही जागाच आमची आहे, म्हणजे आम्ही पहिल्यापासूनची इकडूनचे स्थायिक आहोत, तुम्ही कसं काय येऊन नाही हे करू शकत, तुम्ही जागा खाली करून जा. असं नाही हो नेगोशिएट करून हे करून ते करून मग जीवच घेईन, मारीनच, तुला पण मारीन, ह्याला पण मारीन, हे चाललेलं.
शेवटी मग कसं तरी ह्याला खूप उल्लू बनवावं लागते. म्हणजे जेवढं तुम्ही फिरवू शकता ना या एंटिटीनं जर बोलायला लागले तर खूप फिरवावं लागते ना. नाव जोपर्यंत नाही कळणार तुम्हाला त्या याचं शक्तीचं, तोपर्यंत तुम्ही काहीच नाही करू शकत. नाव म्हणजे त्याचं आयुष्य, त्याचं जे त्या एंटिटीचं एक नाव, स्पेसिफिक नाव आहे, म्हणजे तो कुठल्या नावाने त्याला ओळखतात ते जोपर्यंत तुम्हाला नाही कळणार ना, तुम्ही त्यांच्या अंगावर हातच नाही टाकू शकत. म्हणजे तो जो जिवंत होता ते नाव किंवा मेल्यानंतर ताई जिवंत होतं तेच नाव. जिवंत होत ते जिवंत होतं तेच नाव. पण शेवटी मग ते मेल्यानंतर एक टर्नओव्हर होतो त्यांना, म्हणजे ते कसे कुठल्या याच्यामध्ये जातात, कुठल्या योनीमध्ये जातात, म्हणजे ते भूत प्रेत पिशाच होतात की ब्रह्मराक्षस होतात की मुंजा बनतो एखादा की काय, त्याच्या हिशोबाने राक्षस बनतो, डिपेंड. कोण लेडीज, गर्भवती लेडीज वगैरे मेली असेल तर ती नेक्स्ट लेवल आहे. त्या शेवटी त्याचं नाव कसंही करून त्याला नाव वगैरे विचारलं, मग त्याला काय पाहिजे ते विचारलं. मग मला हेच पाहिजे, मला रक्तच पाहिजे याचं, मी या माणसाला घेऊनच जाणार जोडीला, असं सगळं. शेवटी फिरवून कोंबड्यावरती घे, बकऱ्यावरती घे, ह्याच्यावरती घे, त्याच्यावरती घे करून शेवटी नारळावरती पटवलं. एक नारळ देऊन एक हवन केला व्यवस्थित चांगला, आणि ती पूर्ण जागा आणि कुठे कुठे त्याला गाडलेलं ते सगळं त्यांना काढून दिलं. शेवटी ती हाडांचं त्यांना सांगितलं, आता हे तुम्हाला जाऊन त्याचा अग्नी हे करायचं त्यांना, आणि त्यांचं 10वं 12वं काय असेल ते व्यवस्थित घालून तरच ही जागा तुम्हाला फळणार, नाहीतर मग तुमची हालत परत खराब आहे. शेवटी त्यांनी ते सगळे जमा केलं, अग्नी केली त्याची, ब्राह्मणाला बोलवून व्यवस्थित. इथे नाशिकला जाऊन त्या लोकांनी पूजा वगैरे केली, 10वं 12वं सगळं घातलं व्यवस्थित, ब्राह्मण भोज घातला. त्याच्यानंतर आज ती जागा अतिशय मस्त झालेली आहे, व्यवस्थित राहतात, मजा करतात तिकडे. पण मला एक प्रश्न होता, म्हणजे कारण हे नॉर्मल माणसाला नसतंच माहिती, हे जे असतात ज्यांचा आत्मा भटकत असतो किंवा त्यांच्या ऍक्च्युली डोक्यात काय चालू असतं? त्रास द्यायचा फक्त, बाकी काहीच नाही. हा येस, माझी इच्छा ही राहिलेली आहे, ही मला कशी करून पूर्ण करायची. मग तो कोणाच्याही बॉडीमध्ये घुसतो. तुमचा स्टार कमजोर आहे, तुमच्या अंगात घुसणार. त्याला जर ही वस्तू, जर तुम्ही आवडलात, एखादी मुलगी आवडली, एखादी बाई आवडली, तर पटकन त्याच्या अंगामध्ये प्रवेश करतात. पण ती त्या ह्याच्यामध्ये पाहिजे, तिचा तेवढा ओरा तेवढा वीक पाहिजे, त्याच्या हिशोबाने लोक पकडतात. आणि पकडल्याच्या नंतर ते लोक कधीच डायरेक्ट ॲक्टिवेट नाही होत. एंटिटीज आहे ना या, ज्या एखाद्याच्या अंगात घुसल्याच्यानंतर ते लगेच डायरेक्ट ॲक्टिवेट नाही होत. ते हळूहळू आपल्या इच्छा, नॉर्मल लाईफ चालणारी नवरा बायको मुलं सगळी हसून खेळून सगळी फॅमिली चालली, अचानक मध्ये ऑल ऑफ अ सडन फाईट चालू होतात. हे सगळ्यात मोठं हे फाईट चालू होणार. हसता खेळता नवरा बायकोचं संभाषण चाललंय, व कसं आहे काय आहे, मजा करूया, पिकनिकला जाऊया, हे करूया, आणि अचानक मध्ये दोघांपैकी एक ट्रिगर होतो टप करून. हा ट्रिगर झाला की मग भांडण चालू झालं का मग ह्याचा त्रास सगळ्यात जास्त मुलांना होतो, लहान मुलांना त्रास होतो. कारण ते एक्सप्रेस नाही करू शकत स्वतःला की माझ्याबरोबर चाललंय काय. कारण घरामध्ये एकदा घराच्या आतमध्ये घुसला ना का विषय संपला. मग तुमची हालत हळूहळू मग त्याला जो आजार असेल ना तो तुम्हाला येणार. एवढी परिस्थिती गंभीर करून टाकतात. आणि हे होते का नॉर्मली, आपल्या इकडूनची लोक आहे ना जास्ती करून कुळाचं करतच नाही. कुलदेवी नाही, कुलदेवता नाही, मूळ पुरुष नाही, महापुरुष नाही, कोणाची पूजापाठ करत नाही. हे लोक आपलं फक्त एखादी अगरबत्ती दाखवली तर दाखवायची, नाही तर सोडून द्यायचा विषय. जर तुमचे आई वडीलच तुमच्या मागे उभे नाही आहेत तर तुमचं पुढे होणं मुश्किल आहे. ह्याचा मोरल ऑफ द स्टोरी हे आहे की तुम्ही किती जरी आपटलात ना तरी तुमच्या कुळाच्या जागेवरती जोपर्यंत तुम्ही जाणार नाही, जोपर्यंत तुमच्या कुलदेवीला तुम्ही पूजापाठ तिचा करणार नाही, तोपर्यंत तुमची हालत खराबच राहणार. खूप रेअर लोक आहेत ज्यांना या गोष्टीचा इफेक्ट नाही होत, पण 90% ऑफ द पब्लिक हा इफेक्ट आहेच आहे. पितृदोष होतो, कुळाचा दोष लागतो, कुलदेवी नाराज होते, हे सगळं भरपूर काही छोटे छोटे गोष्टी नाही. हे सगळ्यात जास्ती कोकणामध्ये होतं. कोकणवाल्यांना सगळ्यात जास्ती त्रास होतो या गोष्टी, कारण तिकडचे सगळे देव जागे आहेत, अख्खं भूतावर जागा आहे तुमचं, एवढी पॉवरफुल. कोकणात मी बरेच केसेस केलेत, पण एवढी भीती वाटते ना कोकणामध्ये केसेस करायला, म्हणजे अक्षरशः आता एखाद्यावरती 12-5 जाप, म्हणजे जाप असतात ते एक ते लोक मारतात, ते वेगळे जाप आहेत. एखाद्या जाप कधी रिटर्न फिरला तर गेला समोर, अशी हालत आहे. एवढी कंडिशन डेंजर आहे तिकडून त्यासाठी. बापरे बाप, तिकडूनच्या केसेस हँडल करणार म्हणजे 10 वेळा विचार करायला लागतो की बाबा ह्याचं काय आहे, ह्याचं कोण आहे का याच्या मागे उभं, की कोण नाही आहे, की ते कसं करायचं. कारण आता एखाद्याला समजा आता तुम्ही कोकणातले तुम्हाला काय त्रास झालाय आणि तुम्ही माझ्याकडे आलात,
तर मी सगळ्यात पहिलं तुमच्या गावामध्ये गावचं तुमचं जे आहे ना मॅटर, म्हणजे कुलदेवी, कुलदेवता, मूळपुरुष, महापुरुष जेवढे तुमचे सगळे आहेत, वसवशिक सगळे, गावदेवता, ग्रामदेवता वगैरे सगळे, त्यांची सगळ्यांची पहिलं डिटेल घेणार. डिटेल घेतल्यानंतर तिकडून त्यांच्याशी संभाषण करतो किंवा कसं काय करायचं, याची हेल्प करू की नको करू की काय आहे. जर त्यांची परमिशन आली की हो कर, मग कंडिशन ही पण आहे की तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावामध्ये तुमचं काम होणार नाही. अच्छा. कारण त्या गावामध्ये तुमचं काम होणार नाही, मग तुम्हाला बाजूच्या गावात जाऊन तिकडून ज्या भटजाला पकडून मग ते सगळं तसं सगळी सेटिंग करायला लागते. अशी एवढी मगजमारी आहे तिकडे. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.